नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या विषय आज आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये नजर चुकीने बूस्टर पंप निवडला गेला असेल तर काय करावे, कॅन्सल कसा करायचा, त्याचा फॉर्मॅट काय, त्याची मेल आय डी काय, याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे ते शेतकऱ्यांसोबत शेअर करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती एक लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जिथे तुम्ही जे आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. ऑलरेडी शेतकरी बांधव तिथं आहेत, जेणेकरून तुम्हाला अनुभवी आणि माहिती देणारे शेतकरी आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुमचा वेळ न घेता आपण डायरेक्टली शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. कारण की आपण कोणतीही माहिती असेल तर ती शेतकऱ्यांसोबतच शेअर करूनच आपण जे आहे ते चर्चेला सुरुवात करत असतो. तर आपण डायरेक्टली आपल्या जे मीटिंगची लिंक आहे ती डायरेक्टली ग्रुपवरती टाकतोय आणि तिथून शेतकरी बांधव येतील आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आपण आपल्या जो की आपला डेली व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती लिंक टाकलेली आहे आणि तिथे शेतकरी बांधव आपल्यासोबत चर्चेसाठी येत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप कामाची माहिती असणार आहे. आणि तुम्हाला जर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूबवरती जाऊन ग्रुपवरती जॉईन व्हा आणि नक्कीच तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं जे आहे ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल. तर शेतकरी बांधवांनो, चला तर मग आपण ग्रुपवरती लिंक टाकलेली आहे. जे प्रश्न आहेत ते सोडवून घेऊ. हे व्हायला झाला ते आलेस आले ती बघूया व्हिडिओवर आला की नाही आला. तर व्हिडिओला घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मग आपण लाईव्हला सुरुवात करूया. आपले माईक थोडा वेळ बंद राहू द्या. कुणाला काय प्रश्न विचारायचा असेल त्यावेळेस चालू करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आपला आजचा विषय सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचे अडचणी आणि प्रश्न सांगण्यासाठी सोपं होऊन जाईल. तर आजच्या लाईव्हमध्ये आपण नजर चुकीने जर बूस्टर पंप निवडला तर काय करायचं, त्याचे फॉर्मॅट आणि मेल आय डी कोणचे ते आपण या व्हिडिओमध्ये सगळ्याला सांगणार आहोत. खूप मला दुपारी सुद्धा फोन आले 2-3 वेळेस, सर बूस्टर पंप निवडला आहे आणि बूस्टर पंप निवडल्यास काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर कुणाला काय बूस्टर पंप संदर्भात जर काही बोलायचं असेल तर बोलू शकताय. नमस्कार सर. नमस्कार, बोला ना. म्हणलं 7 सप्टेंबरला शक्ती पंपाची निवड केलेली आहे आम्ही. आणखी मटेरियल आलेलं नाही. 7 सप्टेंबर. हो ओके, वर्क ऑर्डर आली आहे का? हो. वर्कआउट 2-3 वेळेस आली, 2-3 वेळेस डबल त्याच्यावर रीच चालली गेली होती. नोव्हेंबरमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय वर्क ऑर्डरचे चेंजेस झालेले आहेत का? चेंजेस नाही झालेलं. ओके. आणि शेवटची वर्क ऑर्डर तुम्हाला कधी आलेली? म्हणजे 2-3 वेळेस चेंजेस झालेत म्हटलात ना, मग शेवट कधी म्हणजे हा, तुम्हाला आता आता 2-4 दिवस झाले डबल आलेली. ओके. आता काय माहिती आहे का सर, ते वर्क ऑर्डरचा नियम कसा आहे की जोपर्यंत तुमचं जे 300 म्हणजे वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला कमीत कमी 60 दिवसात ते पंप देतात. जर त्यांनी मध्ये मध्ये समजा काही चेंजेस केले तर मग तुम्हाला तिथून पुढं अजून 60 दिवस थांबावं लागतंय. आणि जर दिले तर दुसऱ्या हो का? 30 दिवसामध्ये. म्हणजे त्याच्यात नियमच सांगतात की 60 कमीत कमी 60 दिवस थांबावं लागतंय. दिलं तर तुम्हाला ते वर्क ऑर्डर आल्यापासून दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सुद्धा मटेरियल देऊ शकतात ते. आता 3-4 दिवस झालेले वर्कआउट आलेली डबल. म्हणजे याच्या अगोदर डबल चेक केलं होतं, हां हां. तर वर्कआउट दिसत नव्हती त्याच्यावर. ओके ओके. आता दिसायला लागली ना, येईल हळूहळू थोडं थोडं सगळं चेंजेस व्हायलेत, होऊन येऊन जाईल तुम्हाला बी. ठीक आहे सर, ठीक आहे. फक्त धन्यवाद ते सर. चेंजेस झाल्यापासून पुढं मग आपल्याला थांबावं लागेल थोडं, कारण त्यांनी काही अपडेट केलं असेल मध्ये. हो, ठीक आहे सर. धन्यवाद सर. ओके. येतील सर. हां, बोला ना. येतील सर. होते बूस्टर पंप चेंज करायसाठी फॉर्म हिंगोली ऑफिसला द्यावा लागेल ना, जिल्ह्यावर? नाही नाही, आपण काय केलं माहिती आहे का सर, फॉर्मॅट बनवलाय. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये तुमचं नाव, MKID आणि हम्म, समजा मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचा जे विभाग कुठला आहे, कुठलं कार्यालयाला हम्म, द्यायचं ते तिथे नाव टाकायचं फक्त. हम्म. कसा फॉर्म भरायचा, ऑनलाईन भरायचा? नाही नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला, ते तेच सांगतोय तुम्हाला. मेल आय डी वरती तर पहिल्यांदा हे करतो.
पण हम्म. सगळ्यात अगोदर तुम्ही जर MSCB ला जाऊन जर ते फॉर्म देऊन जर त्याची रिसिप्ट घेतली तर तुम्ही मेलमध्ये टाकू शकताय ती. असं का? हां, मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो सगळे म्हणले 2-4 येऊपर्यंत थांबतो. मी ते फॉर्मॅट बनवून ठेवलाय म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ते दाखवता येईल की मेल कसा करायचा ते. कंपनी आहे डायरेक्ट? कंपनीचं सर काय माहिती कंपनीचा मेल आयडी आहेत आपल्याकडे दिलेले आहेत सगळ्यांना. जर पाहिजे असेल तर आपण डबल ती मेल आयडी तिथली उचलून आपण त्या ह्याच्यामध्ये टाकू शकतो मेलमध्ये. कंपनीला पाठवू शकतो ना आपण? हां, नाही, नाही. ती कंपनीलाच करायचंय. आधी काय करायचं आपण MSCमध्ये जाऊन ते जे आपला फॉर्मॅटचा अर्ज आहे, ते अर्ज द्यायचा, त्यांच्याकडून रिसिप्ट घ्यायची. रिसिप्ट घेतली की जे रिसिप्ट भेटते ना, ती MSCBला आणि कंपनी लूपमध्ये ठेवून पाठवायची. जेणेकरून आपल्याला बी माहीत राहतं आणि कंपनीला बी माहीत राहतं की आपण बूस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी पाठवली म्हणून. ओके सर. ठीक आहे सर, धन्यवाद. थोड्या वेळाने पाठवा सर मग नंतर. नाही, नाही. ते दाखवतो मी सगळं पाठवतो. पण आधी एकदा तुम्हाला समजून सांगतो ना, म्हणजे तुम्हाला हे करायची गरज लागणार नाही. ओके सर. हॅलो धन्यवाद. सर. हॅलो. हां, हां. आवाज येतोय बोला. सर माझा जॉईंट सर्वे झालाय आज. हां, हां. सेल्फ सर्वे करा म्हणून एक मेसेज आलाय. काय लिंक वगैरे आली का त्याच्यात? हा, लिंक आली आहे. ओके. MSCB कडून आली का असं नंबर कुठला दाखवतोय? कंपनी कोण आली आहे सर? ओके. मग काय करा, ते ओपन केली की तुम्हाला ते फोटो वगैरे विहिरीचे फोटो वगैरे अपलोड करायला सांगतो ते. चालतंय. हां, मग ते शक्ती का? लाईन बिल सर्वे केलं तेच डबल करायचं का आपण? काय म्हणला? शक्ती आहे का? लाईन बिल सर्वे केलं तोच डबल करायचा का आपण? नाही, नाही. ती वेगळा राहतो. हे तुमच्याकडनं राहतं ते लॅट लॉंग वगैरे घेतात त्याच्यामध्ये. ते सर त्याच्यात हेड विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? हेड? हेड पण विचारलंय. हां, हां. नाही तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतात तुम्ही. त्याला काय अडचण नाही. जरी तुम्ही हेड चुकीचा टाकला असेल ना, तरी इथं टाकला तरी तुम्हाला ते तुम्हाला पाहिजे ते देतील पुन्हा मग. चालतंय सर. लाईनमॅनच्या ह्याच्यात आपल्यात काही तफावत आल्यावर रिजेक्ट तर होणार नाही ना? नाही, 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 नाही. सेल्फ सर्व्ह म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते ऍड करू शकताय मध्ये. चालतंय सर. आणि सर दुसरं एक विचारायचं होतं. हां, बोला ना. वेंडर इन्फॉर्मेशन पेंडिंग अप्रूव्हल फॉर पेमेंट असा एक मेसेज येतोय. सर तुम्ही बूस्टर पंप निवडलाय. तुम्हाला ते कंपनी निवडल्याच्या नंतर. हां, ते चुकीनं बूस्टर पंप निवडलाय ना, त्याच्यामुळे ते दाखवते तसं. हा, मग दुसऱ्या एकाला प्रॉब्लेम येतो असा. ओके, ओके. ते बूस्टर पंपच निवडलेला आहे तुम्ही. ते त्यासाठी काय करावं लागेल सर? त्यासाठीच आपण कॉल ठेवलाय. तेच समजून सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे सर. तुम्हाला हॅलो. थँक्यू सर. कुणाला काही विचारायचं नसेल तर मी हॅलो. समजून सांगतो. विचारा, विचारा. ऐका ना, माझा जॉईंट सर्वे झालता. त्याच्यानंतर स्टेटस मध्ये जॉईंट सर्वे सबमिटेड म्हणजे असं दाखवत होतं. हां. आता जॉईंट सर्वे स्टेटस मध्ये फक्त दाखवत आहे का वेंडर सिलेक्शन एवढं त्याचीच इन्फॉर्मेशन दाखवत आहे. जॉईंट सर्वेची काहीच नाही दाखवते तिथे. काय दाखवते सध्या आता स्टेटसमध्ये? वेंडर सिलेक्शन रिसिव्ह. वेंडर सिलेक्शन रिसिव्ह. तुम्ही कंपनी निवडली होती का? हो. मग झालं ना तुमचं अप्रूव्ह करून डायरेक्टली त्यांनी हे केलं मग ते डायरेक्टली कंपनीला तुम्हाला वेंडर निवडा म्हणून दाखवतंय ते. वेंडर निवडलेला आहे ना आपण. नाही, नाही, नाही. म्हणजे वेंडर निवडून तुमचं ते झालं प्रोसेस झाली म्हणून दाखवतं ते. रिसिव्ड म्हणजे तुमचं तुम्हाला त्या कंपनीची वगैरे माहिती भेटली म्हणून दाखवतंय तसं ते. हा, मग जॉईंट सर्वेचा स्टेटस नाही दाखवतो. अगोदर दाखवत होता तो अचानक गायब झाला ना. मी अगोदर कंपनी निवडली. अप्रूव्ह वगैरे नाही झाला का? वेंडर इन्फॉर्मेशन नाही. एक काम करा MSCBचा आपला टोल फ्री नंबर आहे ना, हम्म. टोल फ्री नंबरवरती एकदा स्टेटस विचारून घ्या त्यांच्या साईटला. हो.